विद्यार्थी आणि युवकांच्या न्यायासाठी अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे जोरदार धरणे आंदोलन. पेपरफुटी, भरती घोटाळे, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात शासनाचा निषेध. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष, अकोला जिल्हा ग्रामीण आणि अकोला महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी आणि युवकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांसाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संग्राम गुलाबराव गावंडे, महानगर अध्यक्ष मोहम्मद रफीक सिद्दीकी यांनी केलं आहे. राज्यात सातत्यानं घडणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी, शासकीय भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी, पोलीस भरतीतील अनियमितता तसेच विद्यार्थी आणि युवकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की लाखो विद्यार्थी अनेक वर्ष कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत राहतात. मात्र वारंवार होणारी पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, भरती प्रक्रियेत होणारा विलंब आणि अपारदर्शक कारभार यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. त्यामुळे पेपरफुटी आणि भरती घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करून भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची मागणी करण्यात आली. अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, ब्युरो चीफ, चाणक्य न्यूज इंडिया. झालेल्या नीट पेपरच्या जबाबदारी घेऊन केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आणि जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचा पाठिंबा आहे. आज अकोल्यामध्ये आम्ही पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते प्रमुख मागण्या घेऊन इथे बसलेलो आहे. त्यामध्ये एक मागणी महत्त्वाची, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दुसरी महत्त्वाची मागणी, शेतकऱ्यांच्या सोयाबीन जे बोगस कंपन्या आहेत त्या कंपन्यावर FIR दाखल करून त्यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशा आमच्या मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहे.